कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। होय हा काय झालं? काय नाही, डोकं अगदी सुन्न झालंय बघ, काहीच सूचना झालंय आता। घडलंच असं आहे तर सगळं नीट होतं ना, आपीच्या सगळ्या टेस्ट नीट होत्या, आपण सगळेजण काळजी घेत होतो, तिची तब्येत पण चांगली होती। मग तिच्याच बाबतीत हे असलं का हो? आता आपल्या हातात काय हो? सुषमा, देव तरी असं का करतो? माझ्याच लेकीच्या बाबतीत असं का करावं? काय चुकलं होतं तिचं? लोकांसाठी राब राब राबती, मदतीला धावून जाती, आठवडाभर आधी दंगलीत उभी राहिली होती, कसलाच विचार न करता। तुम्हाला पण तेच म्हणते, नका कसला विचार करतो मी आता। तुझं बरोबर आहे ग, पण मनच मानायला तयार होत नाही, त्याला काय करणार? आपला अमोल गेला ना, तेव्हा किती दिवस मला पण असंच वाटत राहायचं, आता येईल मग येईल। त्याच्या यायच्या वेळेला दाराकडे नजर अशी आपोआप पळायची। सुषमा, तुझी गोष्ट वेगळी आहे, आप्पीची वेगळी आहे। नाही, आई बापासाठी आपलं मूल गमावणं हे जगातलं सगळ्यात मोठं दुःख असतं, ते आपल्या वाट्याला आलं। आता आपल्या लेकीच पण खरंय तुझं, पण आपल्या आप्पीला आपणच यातनं बाहेर काढलं पाहिजे की नाही? आज आप्पी म्हणली बाळाचा आवाज येतोय, काळीच गलबललं ग माझं। 9 महिने पोटात वाढवलंय तिनं बाळाला, तिला काय तर वाटलं असणार ना, म्हणून म्हणली असं। म्हणजे सगळ्या गोष्टी कळत नसतात आपल्याला। काय म्हणती सुषमा? आपणच आपल्या आप्पीला यातनं बाहेर काढलं पाहिजे की नाही? आजवर अर्जुन होता तिच्या सोबतीला, पण आता तो बी दुःखात बुडालाय। आणि बघ, दुःखाचं असं आहे ना, जेवढ्या लवकर विसरता येईल ना तेवढंच बरं असतं। काही गोष्टी विसरायच्या म्हणलं ना तरी नाही विसरू शकतो। आणि खरं सांगू, राहून राहून ना मला सारखं असं वाटतंय काहीतरी जादू व्हावी आणि आप्पीचं म्हणणं खरं असावं। वाटायला मस्त वाटतं सुष्मी, पण तसं नाही होणार। अहो, कळतंय ना, मला सगळं कळतंय, मी तरी बी वाटतो। तुम्हाला पण वाटतंय ना तसं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाळा, मी येते। तू कुठे आहे सांग की? मी येते, मला सांग तू कुठे आहेस? मला आवाज येतोय तुझा। तुला जे काय वाटतंय ना आता, ते बोलू नको कुणालाच। का? अगं आता तूच म्हणली ना, मी वेडी वाटेल कदाचित, तसंच झालं तर? अप्पे, काय ग, काय झालं? बाबा, मला जरा जाऊन यायचंय। कुठं? बापूंकडे जाऊन यायचंय। अगं कुठं चालली? आज जाऊन झोप। अप्पे, खरंच जाऊन झोप, तुला आता आरामाची गरज आहे। पाहिजे तर आपण बापूंना इथं बोलूयात ना। वय आपे, अगं बाळंती नाहीस तू, अशी दगदग करू नये ग। हा, म्हणून तर तू कुठं जाऊ नको। नाही बाबा, मला घरात एकटीला बसवे ना, मी जाऊन येते, मला तिकडे बरं वाटेल। अगं पण अप्पे, नाही बरोबर आहे, तिला एकटीला करमत नाही ना, बरोबर बोलती ती। मी येऊ का तुझ्या संग? नाही नाही नको, मी जाते की,
तुम्ही नका करू काळजी, मी बरी आत. अगं पण एकटी, अगं पिवते त्याला काय होतंय? आणि मी काय लहान आहे का आता? तसं नाही, पण या अवस्थेत जाऊ नकोस. अर्जुन आमच्यावर चिडत नाही चिडणार तो, मी सांगते त्याला. अगं पण काय गरज आहे आप्पे? आई मला प्लीज जाऊ दे की, मी इथे थांबले ना तसं तर तेच विचार डोक्यात घुळतील. ठीक आहे, जा पण सांभाळून जा. हा तुम्ही जाऊ दे तिला. आप्पे जा तू. हा पण सांभाळून. सावकाश. काय हो, तुम्ही कशाला जाऊ दिलं तिला? हा, सकाळी पाहिलं ना ती कशी बोलत होती ते. तुम्ही नका सांगू. दादा, आपल्याला असं पाठवणं आता तिला जायचं होतं, आपण नाही म्हटलं ना. ऐकलं का तिनं? आता तिची परिस्थिती नाजूक आहे. हा, नाजूक परिस्थिती आहे म्हण. अहो, एक सुना आत बसली बाळबाळ करीत, हिला बी नका लगी त्या वाटाला लावू तुम्ही. नाही लावणार, आम्ही घेऊ तिची काळजी बरोबर. फक्त तुम्ही काही करू नका म्हणजे झालं. आता गो बाया, मी कुठं काय करते तवा? पण काय ग रुक्मिणी, ती नेमकी तिकडच गेली असेल हे कशाहून? हा, दुसरीकडे कुठं गेली असली म्हणजे अगो कुठं शोधणार तिला? असं काही होणार नाही, ती का खोटं बोलेल ना. नाही बाया, मला तर वाटतंय ती बाळाला शोधायला गेली असं. हे म्हणे तुझ्या मनाचे इमले बांधू नकोस हा, आणि काय तर भरवू नकोस आमच्या मनात. जाऊ दे, मरू दे. इथं तुम्हाला काय पडलं नाही, मी तरी काय करू? झाला काय गोंधळ घालायचा येतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. लग्नाला किती वर्ष झाली? 10 वर्ष झाली. कसं ते ऑफिशियल कांदे पोहे. आणि त्याचा एक किस्सा सांगा असं वाटतं मला. असे बघायला येतात ना, मग तो नर्वसनेस असतो थोडासा. मग ते साईडलाच, अगदी लांब पण नव्हतं, साईडलाच होतं. त्यांनी प्रश्न विचारला, नाव काय? मला ऐकवलं गाव. मी गावाच. मग नंतर विचारलं त्यांनी गाव कोणतं, मग मी नाव सांगितलं. जे विचारतील त्याचं उत्तर द्यायचं नाही किंवा ते उत्तर मिळणार नाही हे तेव्हाच त्यांना कळलं असेल. तुमचं काय? आमचं ही अरेंज मॅरेज आहे. तुमचा काय किस्सा? आमचा किस्सा पण छान आहे. माझं पहिल्यांदाच बघायला आलेलं स्थळ होतं. पप्पांना मी नाही म्हणत होते, मला करायचं नाहीये, बघूया तरी, लगेच कुठं जमतंय असं झालं. आणि त्यांनाही बघणारे 1-2 स्थळ, दुसरं स्थळ माझं पण. आणि त्यांना पसंत पडलं. सांगताना सांगितलं होतं, आमच्या म्हणजे नात्यातलंच आहे, तर सांगताना सांगितलं तर मुलीची लांब केस वगैरे आहेत. आणि मी नेमकं केस छोटी केली होती. मुलगी तर पसंत आहे, पण केस वाढल्याची माझा तुमच्या सोबतचा अजून एक किस्सा आहे जो पंढरपूर मधला आहे. काय हो मौली, सांगा. मी अगदी मला वाटतं 8वीला होते आणि आमचे एक्झाम्स चालू होते आणि स्कूलमधून आलो की कळालं की अरे इथं शूटिंग चालू आहे. बॅग वगैरे फेकलो, मी आणि माझी मैत्रीण दोघी बघायला गेलो तर एवढी गर्दी तिथे, आम्हाला जायला रस्ताच नाही. आणि जे घर होतं त्यांचं किराणा शॉप होतं. अशी पोती लावून ठेवली होती, आम्हाला जायला रस्ता नाही, आम्ही चढलो पोत्यावरती. बरं. आणि ते डाळ वगैरे होतं ते सगळं सांडलं. त्या गर्दीतून आम्ही पुढे गेलो, तो सीन पाहिला सगळा. मग जो बाहेरचा जो होतं म्हणजे पैठणीचा खेळ तेव्हा रोडवरती होता. आणि मी अगदी शाळेच्या ड्रेसवरती वगैरे तशीच 2 चेंड्या घातलेली हे. आणि नंतर ते शूट वगैरे होते, मी तुमच्या बरोबर मागे उभी होते. सरांनी नंतर त्या 8 दिवसानंतर शूट TV वरती आल्यावर ते पाहिलं आणि नेमकं मॅथ्सचा पेपर होता. मॅथ्समध्ये मार्क कमी पडले, मी तुमच्या पैकीच होते संध्याकाळपर्यंत. म्हणजे पेपर सरांना दाखवायचा असं रूल होता ट्युशन मधला आमच्या. सो मग त्यांनी ते म्हटले जरा अभ्यास करायचा ग, शूटिंगच्या मागे जरा कमी पडायचं. तेव्हा आणि कसं फ्रेंड्समध्ये भांडणं वगैरे तेव्हा जास्त व्हायचं. मैत्रिणींमधली भांडणं ना, आली रे आली, होम मिनिस्टर आली असं करत होते. आली होम मिनिस्टर, होम मिनिस्टर असं चिडवत होते सगळे. पण तुम्हाला गंमत सांगू का, आत्ताच मी पंढरपूरला गेलो होतो ना, तेव्हा तीच फॅमिली आम्हाला भेटली होती आणि ती विचारत होती की डाळ सांडलेली जरा प्लीज बांदेकर होम मिनिस्टर म्हणून आवाज करा. आज त्यांना कळणार कुणी डाळ सांडली होती. हे बघा रशिया तिकडे काय, तुम्ही काय कसा अभ्यास केला रशिया? तुम्हाला कधी कळलं हे मिरज वगैरे? लग्न झाल्यावर.
त्याआधी मी कधीच मिरजला आली नव्हती. लग्न म्हणजे कोविड आलं आणि यांनी मला जॉबचं ऑफर दिलेलं इथे. मग मी जॉबच्या निमित्ताने इकडे आली आणि मग आमचं तिकडे असताना तुम्ही भेटले नाही? भेटलो, युनिव्हर्सिटीला सोबतच होतो, ओळखत होतो. म्हणजे सेटिंग तिकडेच लावली होती ना? फ्युचर प्लॅन तिकडचे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचा ग्रुप त्या ह्याच्यावर असेल ना, मोबाईलवर? मग त्याच्यात सुद्धा काय भांडता केलाय तुम्ही? तुम्ही बीसी साठी भांडणं असतात. म्हणजे काय? मला पहिला नंबर, तुला पहिला मला पहिला तुला पाहिजे. पण बरं सगळ्या चिठ्ठ्या काढत नाही तुम्ही? तर ना सर समोराशी उभारलेले असतात. मला या वेळेसची मला पहिला का, या वेळेसची दुसरी मला, असं सगळे. बरं तुमच्यात अबोला झालाय कधी एवढ्यात? झालाय. एक मिनिट, कोणाचा झालेला? माझा आईचा. कशामुळे झालेला तुम्ही सांगा. काय तिला पहिला पाहिजे होता नंबर, मग मी पहिला घेतला. माझे दोन्ही नंबर आलेले. किती दिवस बोलत नव्हता? 1-2 महिने बोलतच नव्हता. बरं तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? माझ्या नंदेचे मागते. मी सारखं भांडत असते, म्हणजे समजून घेत नाही. त्या दोघी नणंद भाऊ आहेत सर. आम्ही त्यांचीच मागताय? क्षमा त्यांचीच मागितली. तुम्ही क्षमा मागायची तर कोण? मी आमच्या बॉसशी मागते. ऍड आली की जॉब हवा असेल, मग आमच्या फ्रेंड्समध्ये असा विषय झाला की जा आणि सासरे आहेत म्हणून सांग, त्यांनी देतात की मला सकाळचं सगळं काम करावं लागतं आणि मला काय होत नाही. मग मी गेले आणि सांगितलं सर असं माझ्या घरी खूप काम असते, मला काय जमत नाही. मग ठीक आहे म्हणले सर, हाफ डे देतो. मग मी हाफ डे आता जॉब करते. पण मला हे सरांना सांगायचं की माझे सासरे नाही आहेत. अरे हे त्यांना जाऊन सांगायला. मी त्यांना ना फेस टू फेस नाही सांगू शकत. टीव्हीवर बघितलं आणखी रागावते. नाही, मी इथूनच त्यांना सॉरी म्हणते, कारण की मला तो जॉब 2 महिन्यात स्किप करायचा होता. पण इतके चांगले आहेत सर ते. म्हणजे त्यांची माफी मागणार तुम्ही? मला माफी मागायची झाली तर मी माझ्या मिस्टरांची मागते. म्हणजे मी असं काही केलेलं नाहीये माफी मागायसारखं, पण तरी सुद्धा मला मागाविषयी वाटते. त्यांना आमचा नमस्कार सांगा. हो सर. तुम्ही क्षमा कोणाची? माझ्या मिस्टरांची. हा, मी खूप चिडचिड करते आणि ते खूप शांत आहेत, म्हणजे सपोर्ट करतात मला. कळतं ना तुम्हाला? मग ते कमी करावं असं नाही वाटत? वाटतं ना. कधी होईल का? होईल ना, पण होते चिडचिड. तुम्ही क्षमा कोणाची? मिस्टरांची आणि माझ्या मम्मीची. मिस्टरांची म्हणजे ते खूपच शांत आहेत, म्हणजे सगळे काम करतात घरातलं. मी आले नसले तर तेच करतात, सगळं करतात. तेच करतात. हा, तेच करतात. तुम्ही नाही? बर. आम्ही पाहिलंय, आमच्यात रेंटनं राहत होते ना, हे खूप छान आहेत, सगळं करतात, सगळं दिवसभर. जेवण बनवण्यापासून सगळ्या सपोर्ट करतात ते. पण तरी माझी चिडचिड असते, ओरडणं माझंच असतं. आणि मम्मीची अशी, कारण मम्मीला खूप त्रास होता आमचा, मुलांना सोडायचं. मम्मीला कुठे जायला भेटत नाही, काही नाही आमच्यामुळे. म्हणजे मुलं सांभाळायला लागतात ना, त्याच्यामुळे तिचे पण एक माफी. तुम्ही? मी माझे मम्मी पप्पा आणि सासू सासरे. माझे मम्मी पप्पा असं की मी माहेरी गेल्यावर भांडण होतच होतं. मम्मी पप्पांसोबत होत असू दे, भावासोबत असू दे, भांडण होतच काहीतरी कारणामुळे, म्हणून त्यांची. आणि सासू सासऱ्यांची म्हणजे काहीतरी आता कधीतरी चुकून रागात काहीतरी बोललं जातं. सासरी आल्यावर सासरी भांडणार, माहेरी गेल्यावर माहेरी भांडणार, आणि म्हणून यांचा केक करपतो काय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मारा पण मी इकडनं जाणार नाही. मागे लागला निशिक. माझा निशिगंधावर प्रेम आहे, तुम्हाला कसा कळत नाहीये? प्रेम? आता तुझं चेहरो पण निशी ओळखणार नाही.
काका मी तुझ्या समोर हात जोडते, त्यांना प्लीज काही करू नको, प्लीज मी हात जोडते, प्लीज काही करू नको. निशी तू मध्ये पडा नको हा. या आधीच करू गवाय आता. काका नको. बाजूला हो निशे, निशे बाजूला हो. काका नको मारजा ना प्लीज. निशी या पोरा तुका फूल घातली या तुका आता नाही करणार. निशी टेन्शन घेऊ नको, मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे, काहीही भोगायला तयार आहे. पण आज मी ह्या पायऱ्या चढणार आहे आणि तुझा हात मागणार आहे. हिरोगिरी करूक ना तू पिक्चर नाया संसार असा बंधू बघतास काय हकाच्या का. नेक काका नेक काका नेक बोललो ना. काय चाललंय? तू तुझी हिम्मत कशी झाली इकडे यायची? मला तुमच्याशी बोलायचंय. मला तुझं काही ऐकायचं नाहीये. आल्या पावली निघून जा. मला घालवून द्या, पण तुमच्या मुलीतलं माझ्याबद्दलचं प्रेम ते कसं घालवा? म्हणजे माझ्याच उमऱ्याजवळ उभा राहून माझ्या मुलीच्याच नावाने मला धमक्या देतोय. मी धमकी देत नाही, पण मी जे काही करतोय ते तुमच्या मुलीच्या सुखासाठी करतो. माझ्या मुलीचं सुख कशात आहे हे मला कळत नाही असं वाटतंय का तुला? दादा मामा ऐक ना, आपण हे सगळं आज शांतपणे बसून बोलूया ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सिनू, या मुलाला आपल्या घरात स्थान मिळणार नाहीये. याला मी घराचा उंबरठा ओलांडू देणार नाहीये. तुमच्या मनात माझ्याबद्दलचा राग मी समजू शकतो. माझ्यामुळे प्रॉब्लेम झालेत, वाद झालेत, लग्न तुटलंय. रिअली सॉरी फॉर. खरंच मला तुमचा अपमान करायचा नाहीये किंवा मला दुखवायचं नाही. माझं खरंच तुमच्या मुलीवर प्रेम. मला तिच्याशी लग्न करायचं. या शब्दाचा उल्लेख परत करू नकोस हा. स्वतःला थांबवेन मी, पण भावनांचं काय? प्रेम नाही ना थांबू शकत. या तुझ्या प्रेमाला मान्यता मिळणार नाहीये. निशीचा हात मी तुझ्या हातात देणार नाहीये सांगून ठेवतोय. तुम्हाला मी आत्ता आवडत नसेन हे मला समजतंय, मला कळतंय, पण या घराने होताना तुम्ही मला एक्सेप्ट करावं यासाठी मी काहीही करायला तयार. काहीही करायची गरज नाहीये तुला, कारण माझा निर्णय बदलणार नाहीये. काय सुरू हा? ज्या पोरान माझ्या लेकाचं लग्न मोडला ते का तुम्ही नजरेसमोर तरी कसा उभा करतास? या घरात कोणाक माझी किंमत हा की नाही? लाली जरा शांत हो. घरात ना पाहुणे येलेले हा, त्यांचा पाहुणचार करायचो तुमका. ताई असा काय होणार नाही कळला मा. मग ह्यो पोरगो इथे उभो कशात? लाली आधी काय झाले ते ऐकून तर घे. माझा ना सगळं ऐकून बघून सगळं झालेला हा.
आहे या घरात राहणं आणि या घरातलं एक अन्नाचं कण पण घेणं ना मग नकोसा झालेला हा. या पोराक ना आधी बाहेर काढा. ए चल बाहेर. माझं एकदा ऐकून घ्या प्लीज. मी हात जोडतो प्लीज. मी असं काय करू की तुम्ही निशिगंधाचा हात माझ्या हातात द्या. मला तिच्याशी लग्न करायचं. सांगा काय करू मी. कुठल्याही मूल्यांचा संस्कारांचा पाया नसलेल्या घरात मी माझ्या मुलीला देऊ शकत नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नाही, बसा बसा तुम्ही. हळद लावून देऊ का तुम्हाला? नाही, आय एम फाईन. मी ठीक आहे. प्लीज डोंट वरी. आणखी काही हवंय का? मला काहीच नको. मी खरंच ठीक आहे. तुम्ही पूजा करायला आलात, प्लीज तुम्ही पूजा करा ना प्लीज. देवा, निशी आणि नीरज दोघांचा एकमेकांवर खरा प्रेम आहे. एकमेकांसाठी जेवढा करूच तेवढा प्रयत्न करतात आणि तेवढाच प्रयत्न घरातल्यांचा विश्वास जिंकण्यासाठी पण करतात. त्यांच्या प्रेमाक यश दे आणि याच अंगणात दोघांचं लग्न लागू दे. नीरज, नीरज, काय झालंय? काय झालंय? काय अवस्था करून घेतलीयस? तरी मी तुला सांगत होते, बस झालं सगळं, पण तू नाही ऐकलंस माझं. नीरज, ह्या लोकांना तुझं प्रेम नाही कळत. त्यांना फक्त त्यांचा इगो कळतो. बघ तुझी काय अवस्था केली आहे ही. नीरज, तू चल चल चल, तू इथून. या कोतांवरती आता पोलीस केसच करते. मॉम, तू असं काहीच करणार नाहीस. नीरज, तुला अजूनही यांचा पुळका येतोय. नीरज, तुझ्यासारखं मन मोठं नाहीये त्यांचं. आणि ते असतं ना तर तुझी ही अवस्था झालीच नसती. हे सगळं होताना तुम्हाला बघवलं कसं? काही तसं नाही. माझ्या मुलाच्या प्रेमाची किंमत ना तुमच्या घरातल्या नाही ना तुमच्या मुलीला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बरं, मी आणि इंद्राणी आत्या थोड्या वेळासाठी बाहेर जाणार आहोत. बर, ठीक आहे. नेत्रा, आजींची आयडिया ऐकली की नाही?
आजी असं म्हणतायत की देवघरात सुद्धा पावडर टाकायची. हो, पण मला असं वाटतं आपण सगळ्या घरात म्हणजे प्रत्येक रूम मध्ये टाकली तरी काहीच हरकत नाही, कारण ती पावडर ओडरलेस आहे, म्हणजे वास नाहीये. हो चालेल ना. फक्त पावडर टाकताना मला कुणाची तरी मदत लागेल. तू आहेस ना? नाही खरं तर मी ना बाहेर चालले. नो प्रॉब्लेम. मग मी इंद्राणी ताईंना विचारते. नाही, त्या सुद्धा नाही आहेत. आम्ही एकत्रच बाहेर जातोय. ओके, पण मग लगेच निघताय का? हो, म्हणजे 5-10 मिनिटात निघू. अस्तिका, तू दुसऱ्या कोणाची तरी मदत घे ना. नाही आजी, बाकी कोणाला नको. बरं, ठीक आहे. का? म्हणजे बाकी कोणाला का नाही सांगायचंय? नाही म्हणजे तसं काही नाही, बाकी सगळे आपापल्या कामात असतात ना, म्हणून म्हटलं. मी काय म्हणते, हे काम आपण उद्या केलं तर चालणार आहे का? हो हो, चालेल की. मी जरा औषध घेऊन येते. आलेच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आई, तुम्ही एक काम करा ना, तुम्हाला कंटाळा आला ना की तुम्ही माझ्या किंवा फाल्गुनीच्या बेडरूम मध्ये या, किंवा आम्हाला इथे बोलवा, आपण गप्पा मारत जाऊ. म्हणजे वेळही जाईल आणि रुपाली वहिनीचं टेन्शन सुद्धा नाही येणार. नेत्रा, अशी का बघतेस? आत ये ना. नाही, काही नाही. चहा नाश्ता झाला का? हो, सकाळीच झालाय नाश्ता, आता चहा झाला. आजी, बरं वाटतंय ना तुम्हाला? हो, पण असं का विचारतेस? नाही, काही नाही, सहज विचारलं. तुमची औषधं गोळ्या सगळं व्यवस्थित सुरू आहे ना? हो. सकाळच्या गोळ्या घेतल्या का? हो, मगाशीच घेतली. बरं, काही औषध एखादं संपलं, गोळ्या संपल्या तर मला लगेच सांगा, मी घेऊन येईन. बर. तुम्हाला नक्की काही त्रास होत नाहीये ना? नाही ग, अगं मला काय धाड भरलीये. बरं, काही वाटलं तर मला लगेच तुम्ही फोन. तुमचा फोन कुठे? तिकडे. फोन तुम्ही जवळच ठेवा,
काही वाटलं तर लगेच फोन करा मला, मी लगेच येईन इथे. हो हो, किती काळजी करतेस. तू असताना मला कसं काय होईल. त्या दिवशी माझ्या खोलीत साप होता. तू काय झडप मारलीस त्या सापावर. माझी शूरवीर नाचसून असताना मला काहीही होणार नाही. आणि तू मला काही होऊ देशील का. केतकी, रुपालीचं कळल्यापासून आपल्याला खूप भीती वाटते. पण नेत्रासमोर असली ना की धीर वाटतो ग. खरंय. मला तर असं वाटतं नेत्रा जोपर्यंत आपल्या सोबत आहे ना तोपर्यंत आपल्याला कुणाला काहीही होणार नाही. माझा विश्वास आहे. तुम्ही गप्पा मारा, मी आलेच. नाही, मी ठेवते. अगं तुम्ही बसा अजय बरोबर, मी आलेच. हा आजी बसा तुम्ही. आणि हो आजी, ते अस्तिकानं ती पावडर सांगितली होती ना, ते आजच करून घेतो आम्ही. तुम्ही खोलीतच थांबा, तुम्ही बाहेर नका पडू. ठीक आहे ना. पावडरचं बघतो आम्ही. केतकी, अगं इंद्राणी आणि नेत्रा बाहेर जाणार होत्या. पावडरचं त्यांना जमणार नव्हतं आज. कदाचित पावडर टाकून झाल्यानंतर जाईल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बस की बस, आता काय फॅक्टरी पत्र सोडायला येतात काय. नाही नाही, हा बस बस, हे असं हसत राहा बघा. तुम्ही हसवता म्हणून हसते. आम्हाला काय आता तेच काम आहे साध्याला. म्हणजे हसत आणि तुम्हासनी हसवत जगायचं बा. हा, हे मात्र खरंय. तुम्ही खुश आहे ना. हो, खूप. पाणीपुरी खायला जायचं काय आता. नाही नाही, आता नको. का. चला की, शाळेत जायचंय मला, तास आहे माझा. घ्या, आला काय तुमचा तास आणि मध्ये जावा. तुम्ही वेळेत खाऊन घ्या. पण काय पाणीपुरी. अधिपती जॉक केला, जॉक. जोक. खातो खातो, तुम्ही बी वेळेवर खाऊन घ्या. तुम्ही पण वेळेवर खाऊन घ्या. हो. बरं चला, येऊ काय. हा ठीक आहे. नक्की काय. मी थांबा म्हटलं तर थांबणार आहात. तुम्ही म्हणून तर बघा. थांबा मग. काय 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 करताय तुम्ही. खाली उतरा. तुम्ही थांब म्हणला, थांबलो. खाली उतरा. कोणी बघितलं तर काय म्हणतील. कोण काय म्हणणार आहे तेव्हा. गाडी आपली, शाळा आपली, माणसं आपली, कोण काय म्हणणार आहे. आता तुम्ही जा म्हणत नाही तर काय जात नाही बघा. आणि तुम्ही बी जायचं नाही कुठं. थांबा इथे. अधिपती, तास आहे माझा, मला शाळेत जायचंय. तुम्ही आधी खाली उतरा बरं. नाहीतर एक काम करा, तुम्ही माझ्या बरोबर शाळेत चला. तसंच करूया. चला चला, वर्गात या तुम्ही. तेवढंच तुमच्या कानावर पडेल. काय 9वीचा अभ्यास झालं. मास्तरीनबाई जाग्या झाल्या. आली का तुमची गाडी परत अभ्यासावर. अधिपती, तुम्ही आधी खाली उतरा बरं आणि चला माझ्या बरोबर वर्गात. खरंच म्हणते मी. हो, काही अड्या का खोड्या तसलं काय सांगू नका. अधिपती. अहो आई साहेब. हा आई साहेब. हा अधिपती, पोचला का तुम्ही फॅक्टरीत. हा नाही अजून. मग कुठं आहे सा. शाळेत आहे आता. अजून शाळेत. शाळेत रमला का काय तुम्ही. नाही नाही, निघालतोच आता. फॅक्टरीतच चाललोय. हा मग जावा, पोचा लवकर फॅक्टरीत. हा हा. आणि तुम्ही काय ते काम काय सांगणार होतं मला. हा, ते आज गुळाचं पॅकिंग करतायत. तर जरा जाऊन तुम्ही स्वतः लक्ष घाला. काय भेसळ न व्हायला, नाही का. नाही आहे की, माझं लक्ष आहे. आजच्या सगळं काम संपून टाका. काय तुम्ही स्वतःहून लक्ष घातलं ना तर ते कामगार टाइमपास करत बसणार नाही. हा, बघा जरा तुम्ही स्वतः. होय होय, चाललोयच मी आता. करतो. आज एवढं करून घ्या, मग बाकीची कामं सांगतो आम्ही तुम्हाला. काय. बर बर, चालतंय चालतंय. ठेवू काय. ठीक. हा ठेव. काय झालं. मस्तनबाई सॉरी, पण मला आता फॅक्टरीत जायला लागतं. आई साहेबांनी एक काम सांगितलं. ठीक आहे ठीक आहे, नो प्रॉब्लेम.
रागवला नाही सनव? मी कशाला रागवेन? तसं नाही, आता तुम्ही थांबा म्हणला आणि मला तर नेमकं जायला लागते गडबडीनं जरा. ठीक आहे, तुम्हाला काम आलं ना, जा तुम्ही. मागच्या जन्मी का नाही ढीग पुण्य करून ठेवलेला असणार बरं काय आम्ही. म्हणताना तुमच्यासारखी समंजस बायको मिळाली आम्हाला. अधिपती तुम्ही आहात समंजस. तुमच्या एवढं समंजस नाही. तुम्ही आहे जाऊ, तुमच्यावर कोण आहे काय? इशेच नाही. बरं येऊ काय? बाय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ओंक्या फडदिशी झाडदिशी जाऊया, चल लवकर. नाही ते काम राहिलेलं संपून टाकलं की महाराज, आज काय करायला? नाही एक काम करूया, एक अर्धा कामगार वाढूया आज, खरं ते आज उरकूया. चावी कुठे गेली? हा तू ये, चल ये लवकर ये, चल. हा निघालो मी, चल. चावी तिकडे आहे. तुम्ही निघालात पण? होय निघालो, आज लय ढीक काम आहेत मास्तरीन बाई. अहो पण चहा नाश्ता तरी घेऊन जा. आज बाहेर खाणार सगळं मी. कशाला बाहेर? नाश्ता तयार आहे. नको, तुमच्या वाट बघत असेल, आवडते मला. अहो आवरायला कुठे नाही म्हणते मी, हे घ्या. काय बघताय काय माझ्याकडे? खा पटपट. ठीक आहे, असू दे की आता. एवढं कुठं करता, राहू दे. तुम्ही काय उपाशी जाणार का अधिपती? हे घ्या. काय शाळेत जायचं असेल ना तुम्हाला बी? मला आज सुट्टी आहे, तुम्ही बोलण्यात वेळ घालवू नका. हे घ्या. बाजार अहो थोडं तरी घ्या अजून. नाही बाजार खरंच बाजार. अहो अधिपती थोडं तरी खाल्लं असतं अजून. मला झालं लेट. चला येऊ काय? थांबा, हे घ्या, चहा घ्या. चहा कशाला? आता राहू दे, मला उशीर झाला. ठीक आहे तुम्ही जावा फॅक्टरीमध्ये, मी डबा पाठवते. डबा कशाला पाठवून देताय आता? अधिपती डब्याचं काय करायचं ते मी बघते. एवढं कशाला काय करत बसताय? मी म्हटलं ना, मी डब्याचं काय करायचं ते बघते. तुम्हाला काय करायचं ते करा, दुसऱ्याच्या मताचा आदर ठेवतो बाबा. मी तुम्हाला काय करायचं ते करा. चला येतो. काय? थँक्यू वर काय? थँक्यू का? मला खरंच एवढं भारी वाटलं की नाही. तुम्ही बारक्या पोरावर मला असं माग फिरून बरवत होता, एवढ्या गडबडीत मला लय भारी वाटलं. त्यासाठी थँक्यू कशाला? असं कसं तुम्ही म्हणताय की नाही, आपल्या माणसाला बी असं गृहीत नाही धरलं पाहिजे. कवा थँक्यू बी म्हणलं पाहिजे, मनातलं सांगून टाकलं पाहिजे. मला खरंच मनापासून लय भारी वाटलं. म्हणताना मनापासून थँक्यू. तुमचं थँक्यू ऐकते मी, पण मी सांगेन ते सगळं ऐकता का तुम्ही? तुम्ही सांगून तर बघा, सगळं ऐकतो का नाही बघा. शाळा शिका. आली का परत तुमची गाडी आणि शाळेवर? अहो सारखं शाळा 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 करू नका. काय पुढे जावा जरा. सारखी तुमची अर्धाचा शिकायचा मूळ पदावर आणू नका. चला येतो. आणि पुन्हा एकदा थँक्यू मास्तरीन बाई. या घरची कथा मूळ पदावर आणल्याशिवाय मी काही स्वस्थ बसणार नाही. अजय मी करू चहा? द्या. अजी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.